पवित्र शास्त्र वाचन कार्यक्रम पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 3 मराठी. पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 3. पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 3. पक्षाभिमानी वृत्तीचा निषेध. पक्षाभिमानी वृत्तीचा निषेध. बंधुजन हो, जसे आत्मिकाबरोबर बोलावे तसे तुम्हाबरोबर माझ्याने बोलवले नाही, तर जसे दहिकाबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकाबरोबर तसे बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजिले, अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हास शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. तुम्ही अजूनही दहिक आहात. तुमच्यात हेवा व कलह ही आहेत. ह्यावरून तुम्ही दहिक आहात की नाही? तुम्ही मानवी रीतीने चालता की नाही? कारण कोणी म्हणतो मी पौलाचा आहे आणि दुसरा एक म्हणतो मी अपोल्लोसाचा आहे. तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही? अपोल्लोस कोण आहे आणि पौल कोण आहे? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत. ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे केवळ ते आहेत. मी लावले, अपोल्लोसने पाणी घातले, पण परमेश्वराने वाढविले. यास्तव लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढविणारा परमेश्वर हाच काय तो आहे. लावणारा व पाणी घालणारे हे एकच आहेत. तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल, कारण आम्ही परमेश्वराचे सहकारी आहोत. तुम्ही परमेश्वराचे शेत, परमेश्वराची इमारत असे आहात. शिक्षणाची जबाबदारी. शिक्षणाची जबाबदारी. मजवर झालेल्या परमेश्वराच्या अनुग्रहाच्या मानाने मी चतुर कारागिरासारखा पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधितो. तर प्रत्येकाने आपण त्यावर कसे बांधितो याविषयी जपावे. घातलेला पाया असा जो येशू ख्रिस्त, त्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणेल, कारण तो अग्नीसह असा प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा अग्नी करील. ज्या कोणाचे त्यावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तथापि तो स्वतः तरेल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तरेल. तुम्ही परमेश्वराचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये परमेश्वराचा आत्मा वसतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी परमेश्वराच्या मंदिराचा नाश करतो तर परमेश्वर त्याचा नाश करेल, कारण परमेश्वराचे मंदिर पवित्र असते, तसेच तुम्ही आहात. कोणी स्वतःला फसवून घेऊ नये. तुम्हापैकी जो कोणी सांप्रतच्या युगदृष्ट्या आपण ज्ञानी आहोत असे समजतो, त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे, कारण या जगाचे ज्ञान परमेश्वरासमोर मूर्खपण आहे. तो ज्ञानी लोकांस त्यांच्याच धूर्तपणात धरतो असा शास्त्रलेख आहे, आणि प्रभू ज्ञानी लोकांचे विचार असे ओळखतो की ते व्यर्थ आहेत असा दुसरा शास्त्रलेख आहे. यास्तव मनुष्याविषयी कोणी प्रतिष्ठा मिरवू नये. सर्व काही तुमचे आहे. पौल, अपोल्लोस, केफा, जग, जीवन, मरण, वर्तमान, भविष्य ही सर्व तुमची आहेत. तुम्ही ख्रिस्ताचे आणि ख्रिस्त परमेश्वराचा.